आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका. आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही. एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेरे असे असतात, ते बघत असतात आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का. मी तर माझ्या मनाला सांगतो, ए बाबा, कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विशेष उपस्थिती लावलेल्या बघायला मिळाली. यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखला देत चांगली शाब्दिक भटकेबाजी केली. तसेच साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी अध्यक्ष तारा भावाळकर यांच्या अध्यक्षीय भाषणाच्या वेळी आपण उपस्थित राहिलो नाही याचे दुःखही होत असल्याची भावना देखील अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे. आम्ही एकाच व्यासपीठावर असलो तरी आमच्याकडे क्लोज कॅमेरा असतात. आमच्या देहबोलीचा अभ्यास सुरू होतो हे बघत असताना की आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का. मी आल्यावर मुद्दाम तारा अक्काशी मला काही बोलायचं होतं ते बोलत होतो. त्यामध्ये एकनाथ शिंदे मला काही सांगत होते, मी सुद्धा त्यांच्यासोबत काही बोलत होतो. पण हे सगळं करत असताना मी तर माझ्या मनाला सांगतो की ए बाबा, कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे. तो प्रयत्न आम्ही करतो. उगीच कुठलीही बातमी व्हायला नको, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. हलक्यात मशालीला घ्यायचं नाही की अजून कोणी, आमच्यात कुठली नाराजी नाही. आता परवाच एकनाथ शिंदे यांनी असा शब्द वापरला की मला हलक्यात घेऊ नका. ते कुणाला म्हणाले तेच कळायला मार्ग नाही. आता हलक्यात मशालीने घ्यायचे नाही की अजून कोणी घ्यायचे नाही, असं म्हणत अजित पवार हसू लागले. गमतीचा भाग सोडून द्या, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. तर ही होती मित्रांनो अजित पवार यांनी अखिल भारतीय मराठी संमेलनामध्ये केलेले वक्तव्य. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.